करणं कदाचित धर्मशास्त्राप्रमाणे योग्य राहणार नाही. त्याबद्दल खूप सखोल अशी चर्चा झाली. एकदम डिटेलमध्ये आम्ही चर्चा केली आणि आपल्याकडच्या रूढी परंपरा, आपली दैनंदिन जी पूजा असते, अभिषेक असतात, या सर्व बाबींची देखील चर्चा झाली. तर आज मला पहिला मुद्दा आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवायचा आहे. तो म्हणजे जी काही आपण प्रक्रिया करू त्याच्यामध्ये आईचं दर्शन आणि आपले दैनंदिन विधी जे आहेत त्याच्यामध्ये कुठलीही बाधा होणार नाही. परत मी रिपीट करतो, आईचं दर्शन आणि आपल्या दैनंदिन ज्या काही आपण विधी करत असतो त्याच्यामध्ये कुठली बाधा होणार नाही, अशा प्रकारचं सोल्युशन जे आहे ते चर्चेत आलं आणि काही दिवसांमध्ये ते लेखी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येईल. याचा अर्थ असा झाला की आपल्याला रोजचं आपलं दर्शन घेणं, आपले अभिषेक आहेत, इतर जे काही विधी आहेत ते सगळे बिनबोभाट चालतील, या अनुषंगाने सोल्युशन जे आहे ते दिलं जाणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या मनात जी काळजी आहे की आईचं दर्शन होणार नाही किंवा आम्हाला विधी करता येणार नाही, अशी काही परिस्थिती राहणार नाही, हे लोकांपर्यंत पोचवणं. कारण काही जणांचं त्याबद्दल स्वाभाविक गोष्ट आहे की आईचं दर्शन घेता नाही येणार कसं, हा मुद्दा नक्कीच काही जणांच्या लोकांच्या मनामध्ये आहे. त्याबद्दल बरेच जण बऱ्याच संख्येने माझ्याशी बोलत आहेत. त्यामुळे मला पहिला विषय हा क्लिअर करायचा आहे, पहिला मुद्दा हा क्लिअर करायचा आहे की आपलं दर्शन आणि विधी जे आहेत ते अबाधित राहतील. दुसरा मुद्दा हा आहे की सध्या आपण जिथे क्रॅक्स वगैरे आहेत तिथे लेखी स्वरूपात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं जे टेकन दिलं जात आहे ते योग्य पद्धतीचं देण्याच्या बाबतीतली सूचना दिल्या आहेत. आत्ता जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी एक लावल्यासारखं झालंय, पण ते स्ट्रक्चरल ऑडिट टाईप करून स्ट्रक्चरल इंजिनियरकडनं लेखी स्वरूपात तिथे नेमकं किती साईजचं समजा लोखंडी आय सेक्शन लावायचं आहे, तो किती ताकदीचा असावा, त्याला बेस प्लेट कशी असावी, वरची प्लेट कशी असावी, हे सगळं लेखी घ्या म्हटलं आणि ते करावं, जेणेकरून सध्या तरी सुरक्षितता त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काळजी करायला लागणार नाही. या अनुषंगाने अजून एक मुद्दा म्हणजे जे आपण काम करतोय साधारण 6 महिने तयारीला लागणार आहे. म्हणजे मंदिराचं काम मंदिराचं म्हणतो मूळ मंदिराचं काम करताना साधारण 6 महिने तयारीला लागणार आहे. आपण काही कॉलम्स वगैरे करणार आहोत, खांब करणार आहोत, ते बनवून घ्यायला वगैरे वेळ लागणार आहे. त्यामुळे मंदिराचं काम जे आहे ते आपण नवरात्रीच्या नंतर आणि पौर्णिमेच्या नंतर आपले सगळे नेहमीचे जे महत्त्वाचे विधी आहेत ते झाल्यानंतर हातात घेणार आहोत आणि तोपर्यंत बाकी मात्र तयारी सगळी